नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. मी संतोष. आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय फार इंटरेस्टिंग आहे, फार महत्वाचा देखील आहे. ठीक आहे, विषय जो आहे तो युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा. आपण सगळ्यांनी राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आर्टिकल 44 जे ते आपण वाचला असेल, त्याच्यामध्ये आपण समान नागरी कायद्याचा उल्लेख बघितला असेल. आणि सध्याचे काही आपण बघतोय की न्यूज असतील, न्यूजपेपर असतील, याच्यामध्ये वारंवार तुम्हाला समान नागरी कायदा किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो चर्चेत असतील तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, सो काही मिसकन्सेप्शन त्याच्याविषयी आहेत बऱ्याच लोकांच्या. ठीक आहे, मुलांना देखील समजायला काही गोष्टी यातल्या डिफिकल्ट जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण समान नागरी कायदा नेमका आहे काय, त्याची नेमकी गरज काय, सध्या त्याचं भारतामधलं स्टेटस काय, आणि त्याच्या संदर्भातले जे काही सुप्रीम कोर्टचे महत्वाचे निर्णय असतील किंवा खटले असतील, हा सगळा आढावा जो आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठल्याही मुद्द्यांच्या वरती तुम्हाला जर डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांच्या पर्यंत शेअर करा. आता आपण बोलल्याप्रमाणे की जी कॉन्स्टिट्यूशन आहे, आपली जी घटना आहे, त्या घटनेमध्ये आर्टिकल 44 आहे, त्या 44 मध्ये आपण बघतो की समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण तो पाठ तिथं वाचून तेवढ्यापर्यंत सोडून देतो, कारण का पाठांतराचा भाग असेल तर आपण फक्त आर्टिकल 44 म्हटलं की समान नागरी कायदा किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो आपण सोडून देतो. पण ऍक्च्युअली डिटेलमध्ये समान नागरी कायदा आहे काय, तो आपण थोडंसं काय करूया की व्यवस्थित समजून घेऊया आपण. ठीक आहे, आता त्यासाठी काय करूया आपण, थोडेसे काही एक्झाम्पल्स घेऊ आपण, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल की भारतामध्ये जे कायदे असतात ते कायदे प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत. ठीक आहे ना. आता कायदा या शब्दाचा अर्थ आहे की सगळ्यांना माहिती असेल, त्यामुळे मी त्यामध्ये आता जास्त खोलामध्ये जात नाहीये. ठीक आहे, तर दोन प्रकारचे कोणते आहेत कायदे. पहिला कायदा जो आहे किंवा पहिला प्रकार जो आहे त्याला म्हणतो आपण सर्वांसाठी समान असणारे कायदे, आणि दुसरा कायदा जो आहे त्याला म्हणतो आपण पर्सनल कायदे. इथं म्हटले बघा. ठीक आहे ना. हा बघा, म्हणजे सर्वांसाठी समान नसणारे कायदे. बघा, दोन व्यवस्थित कन्सेप्ट वाईज समजून घ्या, गोंधळ घालू नका. नंतर कधी आपल्याला याच्यावरती याचा उपयोग कुठे होईल, याचा उपयोग प्रामुख्याने लक्षात घ्या की जी लोक इंटरव्ह्यूची वगैरे तयारी करतात त्या लोकांना याचा यूज फार होऊ शकतो. जनरल डिस्कशन मध्ये पण देखील आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे. बघा, दोन प्रकारचे कायदे भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतील. कुठला आहे, पहिला म्हणजे सर्वांसाठी समान असणारे कायदे, ते सगळ्यांनी इक्वल आहेत. आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केलाय, आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 14 आहे जे काय सांगते की इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, म्हणजे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचं समान संरक्षण, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आर्टिकल 14 मध्ये मेन्शन केलेल्याच आहेत. त्यामुळं पार्लमेंट असेल, तुमची विधानसभा असेल, किंवा कुठल्या प्रकारचं ज्याला आपण की संस्था असेल, सरकारी संस्था असेल, यांनी पारित केलेला कायदा असेल, नियम असेल, वटहुकूम असेल, ठीक आहे ना, यांना आपण कायद्याच्या व्याख्येमध्ये काउंट करतो. आणि तो आपण माहिती की सगळ्यांना कसं असेल की इक्वल प्रमाणात काय होतं की लागू होतं. तसेच भारतामध्ये बघतो आपण की प्रामुख्यानं जे मग की फौजदारी कायदे जे आहेत तिथं वरती मेन्शन केलं आपण की भारतीय दंडविधान, ज्याला आपण आयपीसी म्हणतो, आपण इंडियन पिनल कोड असेल, किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणतो आपण, ज्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल, आणि त्यामध्ये सीआरपीसी पण तुमचं म्हणतो आपण तुमचं. त्यानंतर आयकर संहिता असेल, आयकर संहिता म्हणजे तुमचे इन्कम टॅक्सचे कायदे असेल. ठीक आहे ना. सो बऱ्यापैकी हे जे जनरल कायदे आहेत बघा, मी परत रिपीट करतो, आयपीसी असेल, सीआरपीसी असेल, इव्हन इव्हिडन्स ऍक्ट असेल, किंवा आपण बघतोय की इन्कम टॅक्सचे ऍक्ट तुमचे असतील. हे जे ऍक्ट्स आहेत ना, यांना आपण काय म्हणतो की सर्वांसाठी समान आहे. त्याचा अर्थ समजून घ्या, याचा अर्थ काय होतो नीट समजून घ्या. ठीक आहे ना. एक एक्झाम्पल घेऊ आपण. आयकर संहिता घेतली आपण. समजा आयकर संहिता काय सांगते, तर एक बघतो आपण दरवर्षी तुमचं गव्हर्नमेंट काय करतं की बजेट मांडतं, आणि त्या बजेटमध्ये सांगतोय की भाई ज्यांचा इन्कम 5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांनी काय करायचं, सरकारला एक 5% आयकर भरायचा. हा समजा सरकारने काय केला की कायदा केला, तो दरवर्षी आपण थोडासा बदलतो. पण समजा कायदा केला आपण एखाद्या वर्षी की ज्यांचा इन्कम, वार्षिक इन्कम 5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांनी काय केलं, सरकारला 5% इतका कर द्यायचा. आता या ठिकाणी लक्षात घ्या की कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, लिंगाचा उल्लेख केलाय त्याच्यामध्ये अजिबात नाही. सरसकट डेफिनेशन आहे की ज्या व्यक्तीचं वर्षाचं इन्कम काय असेल की 5 लाखांपेक्षा जास्त असेल त्याने काय करायचं की 5% टॅक्स भरायचाच. तो कुठल्या धर्माचा आहे, तो कुठल्या पंथाचा आहे, त्याचं जेंडर काय आहे, हे इथं विचारात घेतलं जात नाही. म्हणजेच काय, हा जो 5%चा नियम आहे ना, तो सगळ्यांना समान पद्धतीने लागू होतोय. सेम त्याच प्रकारे आपण जर आयपीसी किंवा सीआरपीसी बघू आपण, की समजा तुमचं आयपीसी किंवा सीआरपीसी काय म्हणते की आपण समजू की चोरी केली, असं आपण समजतो. चोरी केली, एक्झाम्पल म्हणून घेतोय, असे काही म्हणजे सेक्शन आपल्याला नेमकी माहित नाहीत, आपण म्हणू की चोरी केली तर 6 महिन्यांची जेल होईल. असं जर तुमच्या सीआरपीसी मध्ये किंवा आयपीसी मध्ये म्हणून ठेवलं असेल
तर याचा अर्थ काय होतो की चोरी करणारा कोणी असेल, त्यामध्ये फक्त आपण काय करतो की मायनर आणि मेजर डिफरन्स करतो आपण. जर मायनर असेल, मायनर म्हणजे म्हणतो की एका एज ग्रुप पेक्षा कमी असेल तर त्यांना आपण तशी शिक्षा देत नाही, सरळ आपण त्यांना काय करतो की सुधारगृहात पाठवतो. पण अदरवाईज जर तुम्ही मेजर असाल, म्हणजे तुमचं वय त्या ठराविक एजच्या वरती असेल, तर तुम्हाला ती शिक्षा होणारच. जी काय 6 महिने शिक्षा म्हणतो ना, तुम्ही वृद्ध असा, तुम्ही तरुण असा, तुम्ही महिला असा, तुम्ही पुरुष असा, मॅटर करत नाही. तुम्ही अपंग असा, मॅटर करत नाही. तुम्ही चोरी केली, तुम्ही गुन्हा केलाय, तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलंय, तर तुम्हाला काय असणार की शिक्षा ही होणारच. कळतंय का मला काय म्हणायचं ते? हे जे कायदे त्याला काय म्हणतो आपण, सर्वांसाठी समान कायदे. आपण कॉमन अजून काय एक्झाम्पल घेऊ आपण, ट्रिपल सीट जायचं नाही, हा नियम आहे मोटर व्हेकल ऍक्ट नुसार. सो ट्रिपल सीट कोण जाते मॅटर करते का? मॅटर करत नाही. तुम्ही महिला ट्रिपल सीट जातायत, फाईन बसणार. पुरुष ट्रिपल सीट जातोय, फाईन बसणार. विशिष्ट धर्माचा लोक ट्रिपल सीट जातोय, फाईन बसणार. तिथं धर्म, जात, लिंग याच्या आधारावरती आपण काय करत नाही की वेगळे वेगळे कायदे लागू करत नाही. आय गेस तुम्हाला आता कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की समान असणारे कायदे कोणते आणि ते कशा प्रकारे नागरिकांना काय होत आहेत की लागू होत आहेत. आता आपण पुढच्या पाठ होतो. पुढचा पाठ काय तर सर्वांसाठी समान नसणारे कायदे. बघा, आपल्या देशामध्ये असेही काही कायदे आहेत जे धर्मानुसार बदलत आहेत, ते सर्वांना समान पद्धतीने काय होत नाहीत की लागू होत नाहीत. आणि अशा कायद्याला काय म्हणतो आपण बघा, विशिष्ट समूहांसाठी विशिष्ट कायदे आहेत. म्हणजे विशिष्ट एक धर्मसमूह असेल, त्या विशिष्ट धर्मसमूहाचा वेगळा कायदा आहे. ऐकायला थोडंसं ऑड वाटते, पण आपल्या देशामध्ये काय की हे आहे. प्रामुख्याने बघतो आपण की मुस्लिम पर्सनल लॉ, त्यानंतर हिंदू पर्सनल लॉ, अशा बघतो आपण की प्रामुख्यानं हे त्या कायद्यांची आपण नावं घेतो आपण की हिंदू वैयक्तिक कायदा किंवा मुस्लिम वैयक्तिक कायदा, आणि इतरही धर्मांचे बघतो आपण की काही वैयक्तिक कायदे आहेत. ठीक आहे, यांनाच काय म्हणतो आपण, पर्सनल लॉ किंवा वैयक्तिक कायदे म्हणतो आपण. यांचा सोर्स काय आहे लक्षात घ्या. आता वरती जे आपण म्हटलो आपण, यांचा सोर्स काय होता, याचा सोर्स आहे आयपीसी, जे की 1860 ला आपण लिहिलं होतं. याचा सोर्स आहे सीआरपीसी, याचा सोर्स आहे आयकर संहिता, जे की आपल्या घटनाकर्त्यांनी किंवा आपल्या राजकारण पार्लमेंटने आपल्या काय केलं ते लिहून ठेवले तुमच्या. पण याचा सोर्स काय आहे का, याचा सोर्स कसं काय नाही. याचा सोर्स प्रामुख्याने धर्मग्रंथ हा त्याचा सोर्स आहे, किंवा काही रूढी असतील, काही परंपरा असतील, काही कस्टम्स असतील, हा काय की या कायद्यांचा सोर्स आहे किंवा या प्रकारच्या पर्सनल लॉचा काय की सोर्स लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता मग पर्सनल लॉ जे आपण म्हटलो मगापासून, त्या पर्सनल कायद्यांमध्ये किंवा पर्सनल लॉ मध्ये नेमकं येतं काय, कुठल्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात. तर त्यामध्ये प्रामुख्याने बघा की लग्नाची नोंदणी असेल, घटस्फोट असेल, घटस्फोटानंतर पोटगी देणं असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ना किंवा मेंटेनन्स ज्याला म्हणतो आपण, या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींचा अंतर्भाव कुठे येतो तुमच्या, तर पर्सनल लॉ मध्ये येतोय. आणि आता आपण बोलल्याप्रमाणे ह्या ज्या बाबी असतात सध्या, तर ह्या बाबी प्रत्येक धर्म काय करतो, त्यांच्या रीती असतील, त्यांच्या परंपरा असतील, याच्यानुसार ते काय करतोय की सांभाळण्याचं काम करतो. आता तुम्हाला हे डिफरन्स क्लिअर झाला असेल, कळला असेल की मला नेमकं म्हणायचं काय की सर्वांसाठी समान असणारे कायदे काय असतात आणि सर्वांसाठी समान नसणारे कायदे म्हणजे काय, की इथं ते त्यांच्या धर्मांशी काय की संबंधित आहेत, त्यांचे ते पर्सनल कायदे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक धर्माचा पर्सनल लॉ काय की थोडासा वेगळा आहे लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर थोडंसं दत्तक विधान विषयी बोलू आपण. तर दत्तक विधान काही धर्मांच्या मध्ये अलाउड आहे, काही धर्मांच्या मध्ये अलाउड नाहीये. पोटगी हा जो प्रकार म्हणतो आपण, मेंटेनन्स जो आहे तो हिंदू धर्मामध्ये अलाउड आहे, पण इतर धर्मांच्या बघतो आपण त्याच्यासाठी काही की वेगळ्या तजवीज आपल्याला बघायला मिळतो तुमच्या. ठीक आहे ना. सो हा जो डिफरन्स आहे ना, या डिफरन्स काय म्हणतो आपण, पर्सनल कायदे. आणि याचा सोर्स काय म्हणतो आपण, याचा सोर्स घटना नाहीये, याचा सोर्स पार्लमेंटचा कुठलाही नियम नाहीये. याचा सोर्स काय, तर प्रामुख्याने धर्मग्रंथ असतील किंवा त्या धर्माच्या जे काही विशिष्ट रीती असतील, परंपरा असतील, कस्टम्स असतील ना, तो त्याचा सोर्स आहे. आय गेस या पहिल्या स्लाइडवरती तुमचा आता हे जो काही आपला मुद्दा होता की नेमकं भारतामध्ये कुठल्या प्रकारचे कायदे असतात, तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. काही देश असे असतात की ज्या देशाच्या मध्ये असं काही वेगळं असत नाही, सगळ्यांसाठी काय असतो की एक सगळा समान कायदा असतो तुमचा लक्षात घ्या. ठीक आहे ना. सो त्यामुळे हे आपण थोडंसं प्रॉपरली लक्षात घेऊ आपण. आता पुढे मूव करू आपण थोडंसं. येस, मग समान नागरी कायदा म्हणजे काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय, तर इथं सुरुवातीला एक स्टेटमेंट केले मी की ज्या वेळेस संविधान निर्माण करण्याची प्रोसेस सुरू होती, घटना निर्माण करण्याची प्रोसेस सुरू होती, त्यावेळेस कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये जे काही मेंबर्स होते ते सगळे मेंबर्स बऱ्यापैकी हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे त्याच्या फेवरमध्ये होते की हा आणला पाहिजे. म्हणजे जसं आयपीसी आहे, जसा सीआरपीसी आहे, तशाच प्रकारचं काय असलं पाहिजे की सगळ्यांचे युनिफॉर्म काय असले पाहिजे की वैयक्तिक कायदे असले पाहिजे, त्यांचे पर्सनल लॉ असले पाहिजे. म्हणजे भारतामध्ये विवाह नोंदणी होताना एक जर आपण की एकच कायदा असेल, याच कायद्याअंतर्गत विवाह नोंदणी होईल आणि मग त्याचे नियम पण सारखे असतील. म्हणजे काय,
की जर समजा भारतामध्ये आपण असं म्हणू की एकच लग्न करायला परवानगी असेल, म्हणजे एक पुरुष एका स्त्रीचे लग्न करू शकतोय, तर तो सगळ्यांनाच लागू होईल. म्हणजे तिथं कुठेही पॉलिगॅमी जी आहे ती पॉलिगॅमी अलाउड असणार नाहीये. लग्नाचं वय जे असेल ते देखील सगळ्यांचं काय असेल की समानच असेल. 21 तर 21, 18 तर 18 काय तुम्ही ठरवाल ते तुमचं, किंवा घटस्फोटाचे तुमचे नियम असतील ते देखील कसे असतील की तुमचे सेम असतील तुमचे, ठीक आहे ना. त्यामुळं संविधान निर्माण करत असताना त्यांची डिमांडच होती सगळ्या मेंबरची, आपण काय करूया की अशा प्रकारचा युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार करूया, किंवा तो तयार केलताच आपण आणि तो इम्प्लिमेंट पण करूया आपण. पण झालं काय लक्षात घ्या की इथं आपण म्हणलो की सर्व धर्मीय लोकांसाठी काय की त्यांचा वैयक्तिक धार्मिक कायद्याऐवजी काय म्हणू आपण की एक धर्मनिरपेक्ष वैयक्तिक कायदा आणला. थोडक्यात त्याची आपण डेफिनेशन अजून थोडीशी इलॅबोरेट करतो आपण की समान नागरी कायदा म्हणजे काय. आता आपण तेच बोललो की प्रत्येकाचा धर्मानुसार वेगळा वेगळा कायदा आणण्याच्या ऐवजी आपण काय करूया की सगळ्यांना इक्वल एक कॉमन काय करूया की धर्मनिरपेक्ष वैयक्तिक कायदा आणू. म्हणजे कळते ना धर्मनिरपेक्ष म्हणजे काय. तसा एक कायदा खरं तर भारतामध्ये आहेच आपल्या, त्याला म्हणतो आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट. आय गेस 1954 चा ऍक्ट असेल कुठला, स्पेशल मॅरेज ऍक्ट, की जिथं तुम्ही तुमच्या विवाहाची नोंदणी कोणत्याही धर्माच्या अंतर्गत न करता तुम्ही या कायद्याअंतर्गत नोंदणी करू शकता. प्रामुख्याने बघतो आपण जे रजिस्टर लग्न होतात ना, आपण बघतो कोर्टामध्ये जे होतात लग्न, ती या प्रकारे होतात. स्पेशल मॅरेज ऍक्ट तुमचा 1954 अंतर्गत, की जिथं धर्माचं बंधन नाहीये, पण नियम जे असतील ना ते नियम युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे कळते ना, तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही हिंदू असा, तुम्ही मुस्लिम असा, तुम्ही शीख असा, तुम्ही जैन असा, तुम्ही ख्रिश्चन असा, मॅटर करत नाहीये. तुम्ही जर या विवाह नोंदणी अंतर्गत तुम्ही जर तुमचं लग्न नोंद केलं असेल तर विवाहाचे जे नियम सरकारनं बनवून ठेवले होते ना ते लागू होतील. म्हणजेच काय की एक्झाम्पल मी घेऊन सांगतो की ट्रिपल तलाक देता येणार नाही, किंवा त्याच्यामध्ये बघतो आपण की डायव्होर्स जर दिला गेला तर त्यामध्ये पोटगी द्यावी लागेल वगैरेच्या गोष्टी जे बघतो आपण त्या कॉमन करून ठेवल्यात आपण, त्या तुम्हाला लागू होतील. पण पर्सनल लॉ मध्ये बघतो आपण की या गोष्टी काय होत नाही की तशा डिरेक्टली लागू होत नाही. त्यामध्ये काहीतरी तुमच्या छोट्या मोठ्या रीती परंपरा त्यामध्ये ऍड कराव्या लागतात. त्यामध्ये कोर्ट पण तुमचं काय करत नाही की फार जास्त इंटरव्हेन करत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे ना. आणि मग वैयक्तिक कायदे देखील सार्वजनिक कायद्यांच्या प्रमाण काय की समान पद्धतीने लागू असणं म्हणजेच काय होणं तर युनिफॉर्म सिव्हिल कोड. आपण आता मागापासून बोलतोय की जसे सीआरपीसी लागू आहे, जसा आयपीसी लागू आहे. आयपीसी सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्यांना मान्य आहे आपल्याला की जर समजा तुम्ही काय करताय की गुन्हा करताय, तुम्ही चोरी करताय, तर धर्म न बघता त्याचा तुझा कुठलं बॅकग्राऊंड ते न बघता त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. हे जसं आपल्याला मान्य आहे तसं लग्न असेल, घटस्फोट असेल, मेंटेनन्स असेल, दत्तक विधान असेल, हे जे मुद्दे बघतोय आपण याच्यामध्येही धर्म आडवा न आणता त्यातल्या प्रत्येक पार्टीला किंवा प्रत्येक जो पार्टिसिपंट आहे ना त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. हे आणणं म्हणजेच काय करणं की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणं. बऱ्याच वेळा गफलत होते काही ठिकाणी. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा संबंध जो आहे तो आरक्षणाशी जोडला जातोय. फक्त मी इथे क्लिअर करतो या व्हिडिओमध्ये की आरक्षण रिझर्वेशन एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड एक वेगळी कन्सेप्ट आहे. दोघांचाही एकमेकांशी तसा अजिबात काही संबंध नाही, लक्षात ठेवा. म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड आला म्हणून आरक्षण जाणार आहे तर असं अजिबात नाही, लक्षात घ्या, ठीक आहे ना. की दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून फार भिन्न आहेत तुमच्या, ठीक आहे ना. आणि मग घटनाकर्त्यांनी त्यावेळेस हे देखील म्हटलं होतं की जर बघा हे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये डिस्कशन आहे की जर आता आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला नाही, बघा काय म्हणताय ते आत्ता म्हणजे कधी तर आपली कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस, आता जर आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला नाही तर आपण आपल्या प्रिअम्बल मध्ये जे म्हटलं होतं इक्वॅलिटी, आपण आपल्या फंडामेंटल राईट्स मध्ये म्हटलं होतं इक्वॅलिटी, डीपीएस मध्ये म्हटलं होतं आपण इक्वॅलिटी, बऱ्याच ठिकाणी आपण इक्वॅलिटीचा उल्लेख केला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तर त्या इक्वॅलिटीच्या प्रिन्सिपलचं काय असणार आहे की हे उल्लंघन असणार आहे. कारण काय होईल की एका विशिष्ट धर्माला काय करते की थोडंसं ऍडव्हान्टेज मिळेल, काही ना त्याचा डिसएडव्हान्टेज पण तुमचं होऊन जाईल असं अपेक्षित नाही ना. आर्टिकल 14 मागाशी आपण उल्लेख केला होता की कायदा सर्वांना कसा असला पाहिजे की समान असला पाहिजे. मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे डिस्कशन चालू आहे. असं असताना देखील आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की मग का तेव्हाच फोर्स करून किंवा तेव्हाच लोकांनी एकत्र येऊन युनिफॉर्म सिव्हिल कोड अप्लाय का नाही केला. त्याचं पण रिझन आपण काय करतोय की पुढे शोधण्याचं काम करतोय की का जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो त्याच वेळेस तुमचा इम्प्लिमेंट नाही झाला, लक्षात घ्या, ठीक आहे ना. आता मी थोडंसं आर्टिकल 44 नेमकं काय म्हणते ते बघू आपण. काय म्हणले बघा की भारतीय क्षेत्रामध्ये राज्य नागरिकांना समान नागरी कायद्याचे संरक्षण प्रदान करण्याचा प्रयत्न करेल असं म्हटले ते. काय म्हणलं आर्टिकल 44, आपण तुम्ही सगळ्यांनी त्याचं स्टेटमेंट वाचलं असेल की भारताचं जे काही क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रामध्ये जे आपलं राज्य आहे म्हणजे आपलं जे गव्हर्नमेंट आहे, आपलं जे स्टेट आहे ते काय करेल, नागरिकांना समान नागरिक कायद्याचं संरक्षण प्रदान करण्याचा प्रयत्न करेल. आणि मग बघा की जे समान नागरिक कायदा जो आहे तो मार्गदर्शक तत्वांचा भाग आहे, तो मूलभूत अधिकारांचा भाग नाही.
ज्यांनी पॉलिटिक्सचा अभ्यास केला त्यांना यातला फरक नक्की समजून जाईल. मी परत रिपीट करतो की समान नागरी कायदा हा मार्गदर्शक तत्व म्हणजे DPSPचा भाग आहे, ते मूलभूत हक्कांचा भाग नाही. याचा अर्थ कळतो ना तुम्हाला की आपल्याला माहिती आहे की जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर आपण डिरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आर्टिकल 32 चा यूज करून. आणि सुप्रीम कोर्ट काय करेल की स्टेटला कंपल्शन करेल की हा काय करा की कायदा जो आहे तो इम्प्लिमेंट करा. तर आपल्याला माहिती आहे की DPSP साठी म्हणजे मार्गदर्शक तत्वांसाठी आपल्याला तशा प्रकारे सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही किंवा आपण जाऊ शकत नाहीये. त्यामुळे त्यांची कंपल्सरी ऑब्लिगेटरी त्यांचं इम्प्लिमेंटेशन ऑलमोस्ट आहे की इम्पॉसिबल आहे. ठीक आहे ना. सो बघतोय की हे एक थोडीशी म्हणून आपण की एक पॉईंट राहिलाय की ज्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण काय करू शकतो की डिरेक्टली तसं त्यासाठी सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही आपण. ठीक आहे ना. आणि मग इथं म्हटलो आपण त्याप्रमाणे मागाचा जो प्रश्न आपला होता की एवढं सगळं असं एवढं जर महत्वाचं युनिफॉर्म सिव्हिल कोड तर मग घटनाकर्त्यांनी तो काय इम्प्लिमेंट नाही केला किंवा का नाही आणला तुमच्या याच्यामध्ये. ठीक आहे ना. तो जर समजा घटनाकर्त्यांनी काय केलं असतं युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो काय केला असता जर फंडामेंटल राईटचा पार्ट बनवला असता तर ऑब्व्हियसली की सगळ्यांनाच काय करता आलं असतं की तशा प्रकारे सुप्रीम कोर्ट जाता आलं असतं आणि त्यांचा जो काय युनिफॉर्म सिव्हिल कोड हा फंडामेंटल राईट त्यांना मिळवता आला असता. तसं आता आहे का? तसं आता नाहीये. प्रश्न आहे की का नाही तसं लक्षात. ठीक आहे ना. जर आपण घटना ज्यावेळेस निर्माण होत होती 1946 पासून 1949 पर्यंत हा जो जर पिरियड बघितला आपण तर या पिरियड मधली भारतातली सामाजिक जी परिस्थिती आहे त्यात पण खास करून जे अल्पसंख्याक आहेत म्हणजे मायनॉरिटीज आहेत ना त्यांची जर आपण सिच्युएशन बघितली तर ती सिच्युएशन थोडीशी त्याला म्हणून आपण की वल्नरेबल होती, थोडीशी बिकट होती. म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती की 1947 ला भारत पाकिस्तान स्वतंत्र झाले आणि त्यानंतर बरेच पाकिस्तानी नागरिक म्हणजे सॉरी जे मुस्लिम नागरिक होते जे पाकिस्तानमध्ये राहत होते तिथून त्यांना भारतामध्ये यायचं होतं. ते भारतामध्ये येत पण होते. हा जो मोठा एक्सचेंज झाला होता फार मोठा एक्सचेंज तुमच्या हिस्ट्रीमधला हा एक्सचेंज होता. त्या काळामध्ये बऱ्याच अॅट्रॉसिटीज पण झाल्या म्हणजे दंगे झाले वगैरे गोष्टी झाल्या होत्या. आणि मग त्यावेळी मग गव्हर्नमेंटने विचार केला घटनाकर्त्यांनी पण विचार केला की आत्ताच काही मायनॉरिटीज आपल्याकडे येत आहेत आणि जर आपण लगेचच काय केलं की अशा प्रकारचा युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर मे बी त्यांच्या मनामध्ये अजून जास्त असुरक्षितेची भावना येऊ शकते मायनॉरिटीच्या मध्ये आणि मग त्यामुळे थोडीशी आपली प्रतिमा खराब होऊ शकते. आणि म्हणून आपल्या घटनाकर्त्यांनी काय केलं की त्याचा जो उल्लेख आहे तो DPS मध्ये करून टाकला म्हणजे तुमच्या मार्गदर्शक तत्वामध्ये उल्लेख करून टाकला. म्हणजेच काय की ते भविष्यामध्ये इम्प्लिमेंट होतील. त्यांनी सरकारला सांगितलं किंवा त्यांनी भविष्यात आपल्या गव्हर्नमेंट सांगून ठेवलं की आम्ही हे DPS मध्ये टाकून ठेवले. तुम्ही काय करा तुम्ही परिस्थिती बघा राज्य त्या पोझिशन मध्ये येते का बघा आपला देश तुमचा तिथं पोझिशन मध्ये आला की तुम्ही काय करा की भविष्यामध्ये हा युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करा. कारण त्याचा अर्थ तोच लक्षात घ्या DPS मध्ये असणारे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ना ते प्रिन्सिपल्स ऍक्च्युअली फंडामेंटल राईट्सचाच पार्ट आहेत लक्षात घ्या. ठीक आहे ना. फक्त रिसोर्सेस कमी आहेत त्यावेळीची सरकारची साधन संपत्ती कमी आहे त्यावेळी सरकारची ती पोझिशन नाहीये म्हणून आपण त्यांना काय केलंय की DPS मध्ये ठेवले जे की भविष्यात जाऊन काय होतील की इम्प्लिमेंट होतील. आपण एक्झाम्पल घेऊ की DPSP म्हणजे तुमच्या काय होतं शिक्षणाचा हक्क होता. म्हणजे सरकार काय केलं की मुलांना शिक्षण उपलब्ध करून दे तर आपण केलंच ना. आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट आणला आणि आर्टिकल 21A चा पार्ट बनवला आणि आता आपण बघतोय की राईट टू एज्युकेशन हा तुमचा काय की फंडामेंटल राईट आहे. तसंच युनिफॉर्म सिव्हिल कोड देखील काय म्हणू आपण की आता जरी DPSPचा पार्ट असला तर देखील घटना करताना अपेक्षित हे होतं की राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतर हा जो पार्ट आहे तुमचा DPSPचा म्हणजेच मार्गदर्शक तत्वांचा तो कुठे येईल तो फंडामेंटल राईट मध्ये येईल किंवा त्या संदर्भातला काहीतरी संवैधानिक कायदा होईल वैधानिक काय होईल की कायदा होईल अशी अपेक्षा होती. पण अजूनही ते होत नाहीये आणि ते न होण्याचं कारण जे आहे ते कारण आपण काय करणार आता या पुढच्या स्लाइडमध्ये डिस्कस करणार लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता इथं थोडंसं ते डिस्कशन येण्याआधी थोडंसं काही टप्पे समजून घेऊ आपण की भाई हा ठीक आहे घटना निर्माण होण्यापर्यंत तर सीन हा असा होता समान नागरी कायद्याचा. पण आफ्टर इंडिपेंडन्स स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायद्याचं काय झालं का त्यासाठी कारण 70 वर्ष कंप्लीट आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष कंप्लीट तुमचे होतात त्या 75 वर्षामध्ये काय घडलं का त्या संदर्भातलं सरकारने तसे प्रयत्न केलेत का त्या तुमच्या समान नागरी कायद्यासाठी केले असतील तर ते काय आहेत नेमके आणि मग अजून देखील तसा समान नागरी कायदा इम्प्लिमेंट का नाही होते. आता गोवा एक एक्सेप्शन आहे. गोव्यामध्ये बघतो आपण की समान नागरी कायदा आहे आणि रिसेंटली आता अजून एक स्टेट आहे जे काय करते की समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ काय की समान नागरी कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट देखील आणू शकतं. कळते का. कमेंट बॉक्स सांगा की सध्या कुठलं राज्य आहे नवीन राज्य गोव्या व्यतिरिक्त जे त्यांच्या राज्यामध्ये काय आणू शकतो काय आणू इच्छिते की समान नागरी कायदा आणू इच्छिते तुमचं ते तुम्ही कमेंट बॉक्स मला मेन्शन करून सांगा. आता मुद्द्यावरती येऊ आपण की आफ्टर इंडिपेंडन्स स्वातंत्र्यानंतर काय सीन आहे किंवा काय स्टेटस तुमच्या या समान नागरी कायद्याचं. मी सगळ्या गोष्टी घेत नाहीये कारण मेन इव्हेंट्स फक्त घेऊ आपण. त्यातला एक मेन जो इव्हेंट आहे तो हा आहे एप्रिल 1978 चा शहा बानो खटला. ठीक आहे ना. हा फार महत्वाचा खटला आहे
या खटल्यानंतर समान नागरी कायद्याची जी काही चर्चा आहे ती भारतामध्ये सिरियसली व्हायला सुरुवात झाली, ठीक आहे ना. याच्याविषयी लोक बोलायला लागले आणि याच्याविषयीची डिस्कशन जे आहे ते अगदी उघड व्हायला लागले. तुमच्या काय खटला बघा, तर शहाबानू ज्या होत्या तर त्यांचं आणि त्यांचं पती जे आहे, ठीक आहे ना, तर ते त्यांचं नाव इथे मेन्शन केलं असेल, ठीक आहे, काही गरज नाही आपल्याला त्यांच्या नावाची, असेल तुमचं मोहम्मद खान, ठीक आहे. तर 40 वर्षांना संसार होता आणि 40 वर्षानंतर काय की मोहम्मद खान जे त्यांनी शहाबानू जे ते शहाबानूंना डायव्होर्स दिला, ट्रिपल तलाक दिला. तर तुम्हाला ती कष्ट माहिती असेल की मुस्लिम धर्मामध्ये बघतो आपण की डायव्होर्सची प्रोसिजर जी आहे ती ऑफिशियल नाहीये ऍज सच जशी हिंदू धर्मामध्ये. त्यामध्ये तुम्ही पत्नीला 3 वेळा तलाक बोललात तर तुमचं काय होतं की तिथंच डायव्होर्स होऊ शकतो, ठीक आहे ना. 40 वर्षाच्या संसारानंतर काय की त्यांचा डायव्होर्स होतो. आता मोहम्मद खान जे ते देखील काय असे अशिक्षित व्यक्ती नव्हते, ते देखील बघतो मला वाटते उत्तर प्रदेशमध्ये आय गेस ते चांगले नामांकित वकील होते आणि त्यांनी काय केलं त्यांच्या पत्नीला हा डायव्होर्स दिला होता, ठीक आहे. डायव्होर्स नंतर मात्र काय होते की त्यांची जी पत्नी आहे शहाबानू यांनी स्थानिक कोर्टामध्ये एक केस त्यांच्या अगेन्स्ट दाखल केली. ती केस अशी होती की जो सीआरपीसी आहे, सीआरपीसी म्हणजे फौजदारी कायदा म्हणतो आपण, क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याला म्हणतो आपण, ते क्रिमिनल प्रोसिजर कोडचं जे सेक्शन 125 आहे ते काय सांगतं बघा, ते सांगतं की जर पती आणि पत्नी यांच्या संसारानंतर त्यांनी जर काय केलं की डायव्होर्स घेतला असेल, ते जर वेगळे झाले असतील, घटस्फोट झाला असेल त्यांचा, तर पतीकडून पत्नीला किंवा जे काही मुलं असतील ती जर कमवण्यास सक्षम नसतील त्यांचं उत्पन्न, तर त्यांना काय दिले पाहिजे की पोटगी दिली पाहिजे. आता इंटरेस्टिंग पार्ट समजून घ्या बरं का. शहाबानू खटला होईपर्यंत हा जो सेक्शन आहे कुठला सीआरपीसी मधला सेक्शन 125 हा धर्मनिरपेक्ष होता. म्हणजे तो फक्त हिंदू धर्माला लागू होता का? नाहीये. तो हिंदूला पण लागू होता, तो मुस्लिमांना पण लागू होता, तो ख्रिश्चनांना पण लागू होता, तो बौद्धांना पण लागू होता, तो शिखांना पण लागू होता, ठीक आहे ना. सो सगळे धर्म जे आहेत त्या धर्मांचा विचार न करता आपण बघतोय की हा सेक्शन 125 लागू होतच होता. म्हणजे शहाबानू खटला होण्याच्या आधी, आता ते मागत नव्हतं सोडा, पण शहाबानू खटल्याच्या आधी देखील जर एखाद्या मुस्लिम महिलेनं पत्नीनं पतीकडे डायव्होर्स नंतर पोटगीची डिमांड केली तर त्याला ती मिळू शकत होती सीआरपीसी सेक्शन 125 अंतर्गत. आणि झालं पण तसंच. स्थानिक कोर्टाने काय केलं 1980 मध्ये त्या स्थानिक न्यायालयाने शहाबानूंची मागणी मान्य केली आणि मोहम्मद खान यांना आदेश दिला की तुम्ही काय करा की तुमच्या पत्नीला पोटगी द्या. पुढे हा जो खटला आहे तो खटला अगदी सुप्रीम कोर्ट पण गेला. 1985 ला म्हणजे 1985 ला सुप्रीम कोर्टाने देखील काय केलं की तो जो खालच्या कोर्टाचा निकाल होता तो अपहोल्ड केला आणि मोहम्मद खान यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या पत्नीला काय केलं की जी पोटगी मेंटेनन्स जो आहे तो मेंटेनन्स द्यावाच लागेल. म्हणजे जे काय आता बघतो आपण ते प्रॉपर चालू होतं सीआरपीसी तुमचं सेक्शन 125 अंतर्गत तुमचं, ठीक आहे ना. आणि मग आतापर्यंत याच्यामध्ये कुठंच वाद नाहीये. आणि त्याच वेळी सुप्रीम कोर्टने हे पण मेन्शन केलं की आता सरकारने काय करावं की परिस्थिती अशी आली आहे की आता त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विचार करावा देशामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी, ठीक आहे ना. कारण का आता हे पर्सनल लॉज वगैरे गोष्टी तिथं कॉम्प्लिकेट होत आहे तुमच्या, थोडंसं कॉम्प्लिकेट निर्माण करतात. त्यापेक्षा आपण काय करू युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्याचा विचार केला पाहिजे. कोड ते आणू शकत नाही, सरकारने केला पाहिजे असं सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं. बघा क्रम समजून घ्या नेमकं चाललंय काय ते. आपण काय बघतोय आफ्टर इंडिपेंडन्स काय की याचं काय झालं होतं. सो आतापर्यंत कुठल्याच गोष्टी वादात दिसत नाहीयेत. स्थानिक कोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल दोघांचाही निर्णय पटण्यासारखा आहे की शहाबानूंना काय व्हायला पाहिजे की जो मेंटेनन्स आहे जी पोटगी आहे ती मिळायलाच पाहिजे असा तो निर्णय होता, लक्षात घ्या, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये खरा प्रॉब्लेम जो येतोय तो पुढे येतोय. तो प्रॉब्लेम काय बघा, त्याच्यामध्ये राजकारण आलं या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि ते राजकारण काय होतं बघा की ऑल इंडिया मुस्लिम बोर्ड आहे त्यांनी काय केलं की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती आक्षेप घेतला. तो आक्षेप असा होता की सर्वोच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिला होता की मोहम्मद खान यांनी काय करावं की शहाबानू यांना पोटगी द्यावी, तर तो जो निर्णय आहे तो शरिया कायद्याच्या विरुद्ध आहे अशी भूमिका मुस्लिम बोर्डाने घेतली, ऑल इंडिया मुस्लिम बोर्डानं घेतली होती, ठीक आहे ना. आणि त्यामुळे बघतो आपण की आता त्यावेळेचं राजकारण त्यावेळेचे राजकीय पक्ष यांच्या मेंटॅलिटी बघा एक कायदा बनला भारतामध्ये. तो कायदा काय होता 1986 चा कायदा होता मुस्लिम महिला हक्क संरक्षण कायदा असा कायदा होता. बघा प्रोसेस समजून घ्या. काय झालं 85 ला सुप्रीम कोर्टचा निर्णय येतोय आणि पोटगी द्यावी असा सुप्रीम कोर्टचा आदेश होतो. नंतर लगेच बघतो आपण की ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाकडनं काय होतंय की त्या निर्णयावरती आक्षेप होतोय. त्या आक्षेपानंतर बघतो आपण की 1986 ला जे सरकार आहे ते काय करते की मुस्लिम महिला हक्क संरक्षण नावाचे कायदा तयार करते. आणि त्या कायद्याअंतर्गत फार गमतीचा भाग आहे की सीआरपीसी मधलं हे जे सेक्शन 125 आहे हा मुस्लिम महिलांना लागू नसेल असं त्यांनी सांगितलं.
म्हणजेच काय की सुप्रीम कोर्टचा निर्णय त्यांनी रिव्हर्स केला. म्हणजे त्याचा अर्थ की आता इथून पुढे मुस्लिम महिला सेक्शन सीआरपीसी सेक्शन 125 अंतर्गत काय करू शकत नाहीत, तर पोटगीसाठी अर्ज दाखल करू शकत नाहीत. इथे बघतोय आपण की खरा वाद निर्माण झाला आणि त्यामुळे बघतोय की मुस्लिम पर्सनल लॉ हे वेगळे बनत गेले. तिथं डायव्होर्सचे नियम वेगळे बनले, लग्नाच्या नोंदणीचे नियम वेगळे बनले, दत्तक विधान वेगळं बनलं, पोटगीचे नियम तुमचे काय बनले की वेगळे बनले तुमचे. लक्षात घ्या वेगळे इन द सेन्स की शरीरानुसार त्याने ते फॉलो करायला सुरुवात केली तुमची. ठीक आहे ना. हाच खरा काय की ज्याला म्हणून आपण की डिफरन्सचा मुद्दा क्रिएट झाला होता आणि अजून देखील तो काय की डिफरन्सचा मुद्दा तसाच आहे. लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता रिसेंटली याच्यामध्ये काही अपडेट झाली का, तर रिसेंटची अपडेट हीच आहे की ऑगस्ट 2017 मध्ये फार मोठा निर्णय तुमच्या सुप्रीम कोर्टने घेतला. तो असा होता की ट्रिपल तलाक जी पद्धत आहे, म्हणजे कुठली फॉर्मल प्रोसिजर फॉलो न करता फक्त 3 शब्द बोलून तुम्ही काय करताय की तलाक किंवा डायव्होर्स घेताय, तर या प्रोसेसला सुप्रीम कोर्टनं असंवैधानिक घोषित केलं. अशा प्रकारचा तलाक किंवा डायव्होर्स जो आहे तो देता येणार नाही हे सुप्रीम कोर्टने सांगितलं. जर देत असेल कोणी तर हा फौजदारी गुन्हा असेल. आता मग परत काय होते की परत तुम्ही बघाल की याच्यामध्ये हे पर्सनल लॉ मधलं काय की इंटरमिनेशन आहे सुप्रीम कोर्टचं. अजून तरी सरकारने याच्या अगेन्स्ट कुठली गोष्ट केलेली नाहीये. सरकार याच्या काय की बाजूनच उभं आहे तुमच्या सुप्रीम कोर्टच्या. सध्या स्टेटस हे आहे आणि डिमांड पण आपण बघतोय की वारंवार ती होते तुमची की भारतामध्ये काय केलं पाहिजे की अशा प्रकारे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला पाहिजे. आता फक्त हा आनंद असताना काय केलं, प्रॉब्लेम हा एकच आहे की ज्या मायनॉरिटीज आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम असतील, शीख असतील किंवा तुमचे इतर तुमच्या मायनॉरिटी तुमच्या असतील, बौद्ध वगैरे, तर या मायनॉरिटींच्या मध्ये असुरक्षता जी येते ती तर ती न येऊ देता हा जर लॉ आपण इम्प्लिमेंट केला तर नक्कीच तो जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन निर्मात्यांची जी काही इच्छा होती त्या इच्छाचं ते कम्प्लिशन होऊन जाईल. ठीक आहे ना. सो आय गेस तुम्हाला हा व्हिडिओ किंवा जे काही समान नागरिक कायद्याची कन्सेप्ट आहे ती तुम्हाला समजली असेल. जर समजले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ नवीन मिळवण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.